मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपली सकाळ नेहमीप्रमाणे मी आता फिरून आलेली आहे. छान छान कानातले नवीन घातलेले आहेत. बघा कसे वाटतात. मला वाटले होते खूप जड आहेत पण खूप लाईट वेट आहेत. आता आधीची सगळी मंगळसूत्र आत ठेवलेली आहेत. आजपासून हे नवीन काढलेलं आहे. तर बघा बरं कसं वाटतंय लुक. याच्यावरती हे असं डिझाईन आहे ना, म्हणून मी कानातलं असं घातलंय मॅचिंग. हे बघ, हे डिझाईन किती छान आहे ना डिझाईन. साडी पण खूप छान आहे. 2-4 वेळा नेसायची, इस्त्री करून परत आत ठेवायची, पुढच्या वर्षीच काढायची. चला आता आपण करूया डोसा. चला छानपैकी हे डोसा प्रीमिक्स आपलं बघा कशी छान कन्सिस्टन्सी झालेली आहे. नवीन करणाऱ्यांनी अर्धा डोसा प्रीमिक्स आणि अर्धा रवा असं प्रमाण घ्या. समजा वाटीवर करायचे असतील तर वाटीवर डोस्याचं पीठ. आणि हे नवीन नवीन तवा. हे बघा नवीन तव्यावर हे असं हलतंयच, चिकटतच नाही अजिबात. मी अगदी कणभर तेल घालते कारण की मला तेल हे लागतंच. विदाऊट तेल चालणार नाही. नवीन आहे ना त्यामुळे जरा जाड घातले. तवा नवीन आहे त्यामुळे जरासे जाड मी डोसे घातलेले आहेत. आले आले का म्हटलं बघा. 100 रुपयाला 4 आंबे मिळाले, मोठे मोठे तोतापुरी. यावर्षी गुळांबा फारसा केला नाही मी. साखर आंब्याचा माझा एकदम जोर आहे. मी एकदम पटाईत झाली आहे ना करण्यात, त्यामुळे 4. आणि हा एक पिकलेला दिलाय खायला. खावा लगेच. बर खाऊया लगेच. पुन्हा आज गप्पा मारत मारत साखर आंबा करूया. आता एकदा चटणी केली, काल चटणी केलेली आहे. मग कालचा दिवस खाल्ली, आजचा दिवस खाल्ली, उद्याचा दिवस खाणार. असं 2-3 दिवस होते. आठवड्यातनं 2 वेळा चटणी करायची. आता चटणी, लोणी. तुम्ही म्हणता पिशवीचं दूध जे असतं ते नॉन स्कीम म्हणजे साय काढलेलं असेल, त्याचा फॅट्स कमी असतील तर मग साय कमी येईल नाही का. तसं काय होत नाही. आजकाल ते काय घालतात कुणास ठाऊक, साय येतेच. आपल्याला काय लोणी खायला मिळतंय, तूप करायला मिळतंय, मग ती साय का येते हा विचार नाही करत मी फारसा. घालत असतील काहीतरी, होय की नाही. सगळ्याच गोष्टीचा किती विचार करायचा. त्याच्यात केमिकल असेल का, त्याच्यात केमिकल असेल का. खड्डा आवाज बघा. आता हे वर्षभर असंच आपलं. तर त्यामुळे फारसा विचार न करता जगायला लागा. भाजी केमिकल युक्त नको, अन्नधान्य केमिकल युक्त नको. मग काय उपवास करणार का आपण? तसं काय नाही करायचं. सगळ्यात मोठा आपल्या आजारपणाचा जो शत्रू आहे तो म्हणजे टेन्शन आणि बाहेरचं तळलेलं खाणं. कधीतरी खाणं काय होत नाही, रोज कर खाल्लं तर. आत्ता ऊन आले ना, आता बाहेर गेले होते तेव्हा एक मैत्रीण म्हणली, दाखवते काय म्हणली ते सांगते बघा. ही साडी आहे ट्रान्सपरंट आणि त्याच्यात मी घातलाय गुलाबी डार्क पर्कर. फेंट पर्कर घालायला पाहिजे होता ना, गुलाबी डार्क पर्कर घातलाय तर ते कसं दिसायला लागले बघा. हा खेडवळांसारखं काहीतरी विचित्र. आत्ता लक्षात आलं ऊन पडल्यावर. सकाळी लक्षात आलं नाही. आणि फेंट गुलाबी पर्कर काही सापडले नाहीत हो. काय करायचं म्हणून मग मी आत्ता पहिल्यांदा सगळे पर्कर म्हटलं. आता इकडे तिकडे असे कोंबले गेले होते. एकाच कप्प्यात कोंबते पण कोंबले गेले होते. तर आता पर्कर मी व्यवस्थित ठेवले. दाखवते तुम्हाला कसे ठेवले ते. हे बघा कसे मस्त लावले. आणि इथं लक्षात आले की फेंट सुद्धा खूप माझ्याकडे पर्कर आहेत गुलाबी. 3 गुलाबी पर्कर आहेत फेंट.
आणि सगळे सेम 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 कलर, केशरी केशरी केशरी, पिवळे पिवळे पिवळे, पांढरे पांढरे पांढरे. आणि तुम्हाला सांगते ते ऑफ व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे, पिवळ्या कलरचे, काही काही जे परकर आहेत जे आपल्याला नेहमी लागतात, लाल, मरून. आणि ते माझे, आणि हिरवटमध्ये तर एवढ्या शेड असतात, एकच एक शेड सगळ्या हिरव्या साडीत घालायची. काय तुम्हाला सांगू, आता मी बघितलं तर नेहमी वापरामध्ये माझे जे 4 परकर आहेत ते इतके विरविरीत झालेत, इतके विरविरीत झालेत, आणि तरी ते ठेवलेत. गाऊनच्या आत घालायला होतात ना, म्हणून ते ठेवलेत. आणि नेहमी साडीच्या आत तेच घालायचे. काळाही तसलाच घालायचा विरविरीत, ऑफ व्हाईटही तसलाच घालायचा, गुलाबी तर आता हे नाटक बघितलंच आहे तुम्ही. हे बघा, हे असं घालतात काय, असलं घालायचं. तर म्हणून पहिल्यांदा आता ते काम केलं, छानपैकी परकर सगळे बघितले. आता ह्या सीझनमध्ये लागणारे, सणाच्या सीझनला लागणारे एका बाजूला ठेवले, न लागणारे कलर सगळे एका बाजूला ठेवले. कारण आता काय काळा बिळा काय लागत नाही ना, ते सगळे बाजूला टाकले. काय बाई, आपलं हे साड्यांचं. आता ब्लाऊजचं संध्याकाळी नाटक करणार आहे, तर सगळे आता नको असलेले जे ब्लाउजेस आहेत, नको असलेल्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या वर ठेवलेल्याच आहेत. त्याचे ब्लाउजेस सुद्धा आता वर ठेवून देते. आणि सीझनच्या साड्या म्हणजे श्रावणाच्या वेगळ्या, गणपतीच्या वेगळ्या, नवरात्रीच्या वेगळ्या. तर आता श्रावणाच्या साड्या मी बाहेर काढणार आहे. श्रावण म्हणजे सणाच्या साड्या आता बाहेर काढते, ग्रीनवरच्या. आणि ग्रीनवरचे परकर, नाहीतर तो एकच एक परकर सगळ्यात घालायचा. आहेत तर चांगलं घालायचं का नाही, हां. पण ते आतलं कुठं दिसतंय, ट्रान्सपरंट कुठं साडी आहे म्हणायचं, आणि काय पण वापरायचं. मी पण तुमच्यासारखीच हो, मी काय वेगळी आहे. 7 वाजत आले संध्याकाळचे. छान झोप झाली. दुपारची झोप फार आवश्यक आहे मला तर आवडते दुपारी झोपायला. अर्धा तास का होईना छान झोप लागायला पाहिजे. बऱ्याच वेळेला मी जेवले की लगेच जाऊन झोपते, म्हणजे मस्त झोप लागतं. काहीतरी कोणतरी आलं, काय काम काढलं की मग राहिलंच, झोप राहिली की राहिलीच. डुलकी आली की काढली पाहिजे बघा. डुलकी आल्या झोपलं पाहिजे दुपारी. मग झोपावे की न झोपावे, बाहेर तुम्ही कामाला असला तर झोपू नका, तर झोपा मस्त घरात. मस्त वाटलं आज, इतकी छान झोप लागली ना. पूर्वी ही बांगडी मोठी आहे, ही बांगडी छोटी आहे. ही बांगडी आता मला चांगली होते. पूर्वी माझा हा 2.8 गाळा होता, आता 2.6 बांगडी छान जाते. हाताचा गाळा बदलतो ना आपला. तुम्ही म्हणाले असं का घातलं, समोर होतं घातलं का, याला काही हे नाही. झोपताना कानातले काढून ठेवले बाई. 100 वेळा दिवसातनं कानातनं काढायचे, दुसरे घालायचे. आवड. रात्रीची सुद्धा जर का तुम्हाला झोप छान लागली ना, तर तुमचे सगळे आजार पळून जातात ऑलमोस्ट. कारण बहुतेक सगळे आजार हे सायकोसोमॅटिकच असतात. सायकोसोमॅटिक म्हणजे शरीर आणि मन या दोघांचे मिळून सायकोसोमॅटिक असं. त्यामुळं झोप छान झाली पाहिजे. तुम्ही रात्री उशिराने झोपता, मग पहाटेला उशिराने उठणार, मग त्या झोपेला काही अर्थ नाही. तुमचं सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणानुसार तुमचं बॉडी क्लॉक पाहिजे. त्यानुसार, कारण की हे उजेड आणि अंधार यानुसार आपल्या शरीरामध्ये काही हार्मोन्स हे ऑटोमॅटिक सिक्रीट होत असतात. झोपेचे, मन शांत ठेवण्याचे हॅपी हार्मोन्स हे त्यानुसार सिक्रीट होत असतात. उगाच कुठल्याही वेळेला काही केलं तर होत नाहीत ते. नाहीतर मग काय होतात माहितीये काय, आपल्या शरीरामध्ये स्ट्रेस हार्मोन्स तयार होतात. आणि मग स्ट्रेस हार्मोन तयार झाले की मग अँझायटी, रेस्टलेसनेस, मग त्याच्या बरोबर येणारे पित्त, सारखं हे झालं तर बीपी, डायबेटीस, 1000 गोष्टी.
झोप सुंदर पाहिजे, इशी मम्मा गाई हे चांगलं पाहिजे. आम्ही लहानपणी जिथं राहत होतो त्याच्या शेजारी काकू होत्या, एक वृद्ध होत्या त्या खूप. आणि म्हणजे वृद्ध म्हणजे काय, आमच्या म्हणजे त्यावेळेला त्या 50च्या वगैरे होत्या हो. आम्ही अगदीच चिटकुलं पुटकुलं 10 वर्षाच्या आतले वगैरे असे. मग त्यावेळेला त्यामुळे त्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या विचारांचा माझ्यावर भरपूर हे आहे, परिणाम आहे माझ्या व्यक्तिमत्वावरती. अहो, वयाच्या 25-26व्या वर्षी त्या काकूंचे, राधा काकू म्हणून होत्या, गोरी गोरी पान उंच अशी बाई होती. त्यांचे मिस्टर वारले, पण शेती वगैरे सगळ्या गोष्टी त्यानंतर सांभाळायच्या. त्या काळात 19 कुळं होती, 19 चाळच्या चाळ होती त्यांची. त्यांचं भाडं काय होतं माहिती आहे, कुळं म्हणजे भाडे करू. त्यांचं भाडं काय होतं माहिती का, 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये. आम्हाला भाडं होतं 70 रुपये. आमचं घर मोठंच्या मोठं, 70 रुपये भाडं. सुरुवातीला होतं 45 रुपये, नंतर 70 रुपये, नंतर 150 रुपये अशी भाडी होती त्या काळाला. ह्या काठापासून त्या काठापर्यंत, या गल्लीपासून त्या गल्लीपर्यंत असं आमचं घर होतं लांबच्याला. चांगल्या होत्या त्या. आता मगाशी तुम्हाला मी सांगत होते की नाही, तर आणखीन एक विषय आठवला त्या राधा काकूंच्यामुळं. तुमच्यापैकी कोणीतरी मला विचारलं की विधवा स्त्रीने पूजा करावी की न करावी. मी तुम्हाला सांगू का, आमच्या त्या काकू होत्या ना, आजीच म्हणायचं, खरं काकू म्हणायचं कारण लहान होत्या तेव्हा त्या वयाला. त्या होत्या की नाही, त्या पूजा करायच्या, गणपती बसवायच्या, सगळं करायच्या त्या. त्यांच्याकडे गौरी नव्हत्या, पण हे करायच्या त्या सगळं. त्यांना जोपर्यंत होते तोपर्यंत सगळं करायचे. 1.5 दिवसाचा गणपती असायचा त्यांच्याकडे, सगळं करायच्या त्या. रोज देवाची पूजा करायची. देवाची पूजा म्हणजे किती मस्त असायची त्यांची. अहो, 3 पांढऱ्या फुलाची स्वस्तिकाची झाडं, 3 तगर, लाखोली असायची त्यांची. असा तो डोंगर पांढऱ्या फुलांचा. पारिजातकाची फुलं होती, 2 झाडं होती, बाकी काय नव्हतं तिथं, दुसरं काय नव्हतं. तगर आणि पारिजातक. काय फुलांचा डोंगर असायचा त्यांच्या देवावर, प्रचंड. त्या काळात त्यांचे मिस्टर वारले होते, त्यामुळे सगळी धुरा त्यांनी, आणि त्यांना मुलं नव्हती, सगळी धुरा त्यांनी सांभाळली होती यशस्वीपणे. त्या म्हणायच्या, मी मेले जग बुडालं, माझ्यानंतर कुणाला मिळेल ह्याचं मला काय करायचं घेऊन. आणि तुम्हाला सांगते, त्यांनी ज्यांना द्यायचं ठरवलं होतं, त्यांचे 2 भाचे होते, त्यांच्यावर त्यांचं फार प्रेम होतं. मला वाटतं नंदेची मुलं होती ती. येऊन जाऊन होते, सगळे होते. आणि त्यांनी ज्यांना द्यायलाच ठरवलं होतं तेच दोघंही यांच्या आधीच वारले. काय म्हणजे कसं काय असतं काही कळत नाही. अर्थात त्यांनी माणसं धरून ठेवली होती, फॅमिलीज धरून ठेवल्या होत्या. त्यांचं त्यांनी खूप केलं. म्हणजे जी भाडेकरू होती ना, त्यांना त्यांनी खूप प्रेम लावलं होतं. एकतर फॅमिली त्यांनी खूप छान सांभाळली होती. त्यांनी त्यांना सांभाळलं. मग नंतर मला वाटतं की त्यांच्या म्हातारपणी त्यांनी त्यांना सांभाळलं. फार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात मी लहानपणापासून बघितलेल्या असल्यामुळे असं फार कर्मठ बिरमठ असं माझं लहानपण काही नव्हतं बाबा. आमच्या घरातही कोणी असं फार कर्मठ आणि कर्मकांडवालं नव्हतं, अंधश्रद्धावालं नव्हतं, काही नव्हतं. तसं आमच्या आसपासचं पण कोण नव्हतं. म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या गावात शिकले, मी ज्या शाळेत शिकले, ती प्रगत होती हो विचारांनी, ॲडव्हान्स होती, चांगली होती. आमच्यावर चांगले संस्कार केले. म्हणजे धाडसी
आणि विचारांनी प्रगत. माणसानी माणसाशी माणसासम वागणे हे आम्हाला आमच्या शाळेने घडवलं, असं मला अगदी म्हणावंसं वाटतंय. कारण आपल्यावर शाळांचाच तो पगडा असतो ना. लहानपणी आपण जे काही शाळेत शिकतो, शाळा म्हणजे सर्वस्व होतं ना त्यावेळेला. आता शाळेखेरीज शाळा हा एक भाग झाला आणि बाकीच्या इतरही ऍक्टिव्हिटीज असतात. तेव्हा काय इतर नव्हत्या ऍक्टिव्हिटीज. शाळा ही शाळा म्हणजे सगळं आयुष्य घर आणि शाळा, घर थोडं शाळा संपूर्ण. शाळेचा अभ्यास, शाळेच्या ऍक्टिव्हिटीज याच्यातच आयुष्य असायचं. आता काही नाही. शाळा आणि शाळेतल्या शिक्षकांना आता माहित नाही किती मुलं रिस्पेक्ट देतात, काय करतात, काहीच कल्पना नाही मला नाही वाटत एवढं. पण नाही, अजूनही मुलांना टीचरच प्रिय असतात. काहीही म्हणा, टीचर प्रियच असतात कितीही. चला, बोलता बोलता चहा पिता पिता कितीतरी गप्पा आपण मारून जातो, बायकी गप्पा, होय की नाही. मी तुम्हाला मगाशी म्हटलं झोप किती महत्वाची आहे आयुष्यात. मांजराची पिल्लं तर झोपून झोपूनच मोठी होतात. दिवसातले कितीतरी तास आपली गुडूप पॅ करून झोपलेली असतात ती आईच्या कुशीत. मांजराची पिल्लं दूध किती पितात, त्याच्यापेक्षा झोपून झोपून मोठी होतात. तसंच आपण सुद्धा झोपून झोपून आपले आजार बरे होतात. पण ती रात्रीची झोप पाहिजे, दुपारची नव्हे. दुपारी आली झोप की मग आपण म्हणतो आळस येईल, आजार येतात. आमची आई तेव्हा म्हणायची, आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो त्यावेळेला जर का दुपारी तुम्ही झोपलात म्हणजे तुमच्या आत्ताच्या ह्या एजमध्ये आम्ही झोपलो तर गोष्ट वेगळी, पण अगदी विद्यार्थी आहात आणि तुम्हाला दुपारी कॉलेजमध्ये जात आहे आणि दुपारी 2-3 तास झोपा काढताय, कसं चालेल ते. एकतर तुमच्या प्रगतीच्या दृष्टीने, शिक्षणाच्या दृष्टीने सगळ्या तो तुमचा शिकायचा काळ आहे, वाया घालवायचा काळ नाही आहे. तेव्हा तुम्ही रात्रीच झोपलं पाहिजे. आमची आई म्हणायची उठ, रविवारी एक कधीतरी झोपलं की उठ, घरात कली शिरतोय असं म्हणायची आमची. उठ, झोपायचं नाही. अगदीच झोपाले का 10 मिनिटं झोप. जागे राहून आम्हाला 10 मिनिटांनी जेवण झालं आणि आम्ही जर का रविवारी वगैरे झोपलो, कारण की कसं केस धुतलेले असायचे नाही, दुपारी झोपावंसं वाटायचं. तेल वेल लावून आई द्यायची आणि न्हायला घालायची. मग दुपारी जरा डुलकी यायची. आई म्हणायची नाही, 10 मिनिटात झोपायचं, 10 मिनिटात झोपायचं. आणि खरंच येते, त्या काळात जास्त झोपूच नाही, आळस येतो अंगात. आई म्हणायची बुद्धिमंद होते, बुद्धिमंद होते, मद्द होते म्हणायची, मद्द. तसंच आहे ते. अजूनही मी तुम्हाला सांगेन की रात्रीची झोप ही अगदी छान घ्या. सकाळी 1 तासभर, अर्धा तासभर बाहेर जाऊन या, वॉकिंग करून या, फार आवश्यक आहे होते. खूप तुम्हाला 1-2 तास हिंडायला पाहिजे असं नाही, पण तेवढंच बाहेर गेलं पाहिजे, वॉकिंग केलं पाहिजे. सकाळी एवढं फ्रेश असतं ना. तुम्ही म्हणणार कुठे आम्ही अशा गावात राहतो तिथं काय फ्रेश नसतं, काय नसतं. सूर्यप्रकाशात गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही सूर्यप्रकाश कसा असतो. सूर्यप्रकाशाचं महत्व आपल्या भारतातल्या लोकांना नाहीच आहे हो. ज्याच्याकडे जे पिकतं ते कशाला विकेल असं आहे, असं म्हणच आहे. ती पिकतं तिथं विकत नाही. आपल्याला सूर्यप्रकाशाची किंमत नाही. ती किंमत परदेशातल्या सगळ्यांना सूर्यप्रकाशाची किंमत आहे. युरोपमध्ये जा, कॅनडामध्ये जा, अमेरिकेत जा, तुम्हाला माहिती आहे. मग तिथं गेल्यावर कळेल काय सूर्यप्रकाशाची किंमत आहे. तिकडची लोक इथं गोवा बीचला येऊन उघडी नागडी पडतात सूर्यप्रकाशात म्हणून आपण फक्त नावं ठेवतो त्यांना किंवा त्यांना बघायला लोक जातात. पण ते काय येतात, कशासाठी येतात? सूर्यप्रकाशासाठी येतात. आपल्याला त्याची किंमत नाही. आपण जरा घराच्या बाहेर पडायचं म्हणजे ऊन आहे म्हणतो. पहिलं ऊन आहे, तापलंय, बाहेर पडायलाच बघत नाही आपण. आपल्याला लगेच ते ऊन म्हणजे त्रासदायक वाटायला लागतं, आहे की नाही. चला, आता मस्त संध्याकाळ झालेली आहे. चहा इता पेलेला आहे. तुम्ही मला म्हणता की तुमच्या दोघांमध्ये भांडण झालेलं असेल तर तुम्ही भांडू नका, करू नका. पण तुम्हाला एक माहिती आहे का, लहानपणी आपण म्हणजे आपली मुलं लहान असताना आपण त्यांना ओरडत होतो. आपण लहान होतो तेव्हा मैत्रिणींशी वगैरे भांडत होतो. आता कोणाशी भांडणार?
भांडण इज मस्ट, आरडाओरडी इज मस्ट. आता आपण पूर्वीसारखा दंगा करत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरी केल्या पाहिजे. अद्वा तद्वा बोललं पाहिजे, कांगावखोरपणा केला पाहिजे ह्या वयामध्ये. आणि आपण आपलं कोण ऐकून घेणार? दुसरं. नवरा बायकोच आपण एकमेकांशी भांडणार, एकमेकांच्या अंगावर ओरडणार, वाकडं तिकडं बोलणार, अपमानास्पद बोलणार, अपमान करून घेणार, सगळं करायचं. आणि करायचंच. अजिबात सहन करायचं नाही. आयुष्यात काहीतरी सहन कराल, मनात कुडत बसाल आणि नंतर मेल्यावर भूतून अंगावर बसाल. त्याच्यापेक्षा बरं हे तुमच्या इच्छा बिच्छा आहेत, काय पूर्वी अन्याय बिन्याय झाला असेल तो सगळा उपसून काढायचा. काय ठेवायचं नाही. आता जाताना वरती सगळं मन मोकळं करून जायचं. आणि एक लक्षात ठेवायचं, आता आपलं वय झालंय म्हणून फार मॅच्युरिटी दाखवू नका. फार असा बुरखा पांघरू नका. कशाचा? समजूतदारपणाचा. थोडाफार आडमुठेपणा केलाच पाहिजे. साठीबुट्टी नाठी वागलंच पाहिजे. म्हणतात ना, म्हातारपण हे दुसरं लहानपण आहे. लहान मुलं जसं वागतात तसं वागलंच पाहिजे. त्यातला इनोसन्स आपल्याला येणार नाही. कळलं का? म्हणजे त्या काळचा लहान मुलाचा जो इनोसन्स असतो तो आपल्याला येणार नाही. आता बरेच जणांना काय होतं माहिती आहे का, शब्दच आपल्याला आठवत नाहीत. कारण की आपल्या आसपास हे शब्द असेच वापरलेले आहेत ना. आता इनोसन्सचा मला अजिबात शब्द आत्ता या क्षणाला आठवेन, थोड्या वेळाने आठवेल मला. तर तसा इनोसन्स पाहिजे वागण्यामध्ये. तर तो आपण आता इनोसन्स आपल्याला नसणार आहे. आता म्हातारपणी निरागसपणा तो नसणार आहे. कारण की अनुभवांची शिदोरी, अनुभवांचं गाठोड आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपण इनोसंट असू शकणार नाही, निरागस असू शकणार नाही लहान मुलासारखे. पण लहान मुलासारखं मुक्त आपण वागू शकतो, वागलं पाहिजे. तरच आपलं म्हातारपण चांगलं जाईल, हसत खेळत जाईल, आनंदाने जाईल. लहान मूल कसं आनंदी असतं, का असतं? का तर ते लहानपण त्याचं बाळगून असतं. आणि आपण जर का मोठेपणाचा बुरखा जर का पांघरून बसलो, मुखवटा पांघरून बसलो, तर मग मात्र आपलं म्हातारपण जे आहे ते म्हणावं तसं आनंदी जाणार नाही.